शांत आणि सुंदर गावात जिथे लोक अजूनही नात्यांना पैशांपेक्षा जास्त महत्त्व द्यायचे, तिथे एक साधं पण खूप प्रेमळ कुटुंब राहत होतं. त्या घरात श्रीमंती नव्हती, मोठा बंगला नव्हता, पण त्या घरात एक गोष्ट खूप सुंदर होती: आपुलकी. आई वडील आपल्या दोन मुलांसोबत खूप आनंदाने राहत होते. मोठा मुलगा राजेश आणि त्याची धाकटी बहीण स्वाती. स्वाती लहानपणापासूनच भावावर खूप प्रेम करायची. तिच्यासाठी राजेश फक्त भाऊ नव्हता, तर तिचा आधार होता. तिचा सर्वात जवळचा मित्र होता. शाळेत कोणी तिला त्रास दिला की राजेश लगेच तिच्यासाठी उभा राहायचा. ती पडली तर तो तिला उचलायचा. ती रडली तर तो तिला हसवायचा. दोघांचं बालपण खूप सुंदर आठवणींनी भरलेलं होतं. घरात कधी लाडू बनले तर स्वाती पहिला लाडू भावासाठी ठेवायची आणि राजेशही बाहेरून काही आणलं की आधी बहिणीला द्यायचा. रक्षाबंधनाचा दिवस तर स्वातीसाठी खूप खास असायचा. ती खूप उत्साहाने राखी घ्यायची. भावासाठी आवडता गोड पदार्थ बनवायला आईला मदत करायची. राखी बांधताना ती नेहमी हसत म्हणायची, माझा भाऊ माझ्यासाठी सगळं आहे. आणि राजेशही तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचा, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. भाऊबीज असो, सण असो किंवा घरातला एखादा छोटासा आनंद, दोघं नेहमी एकत्र असायचे. त्यांचं नातं पाहून गावातील लोकही भावूक व्हायचे. सगळे म्हणायचे, असं प्रेम प्रत्येक भावंडात असावं. आई वडिलांनाही आपल्या मुलांचा खूप अभिमान होता. त्यांना वाटायचं ही दोघं आयुष्यभर अशीच एकमेकांसोबत राहतील. काळ हळूहळू पुढे जात होता. दोघं मोठे होत होते, पण त्यांच्या नात्यातलं प्रेम तसंच कायम होतं. स्वातीला नेहमी वाटायचं, माझा भाऊ मला कधीच एकटं सोडणार नाही. पण आयुष्य कधी कधी नात्यांची अशी परीक्षा घेतं जिथे प्रेमापेक्षा पैसा मोठा वाटायला लागतो. आणि त्यांना अजून माहीत नव्हतं की एक दिवस हीच भावंड एकमेकांसमोर उभी राहणार होती. काळ हळूहळू पुढे सरकत होता आणि त्या काळासोबत राजेश आणि स्वातीचं आयुष्यही बदलत होतं. लहानपणी एकमेकांशिवाय न राहणारी ती भावंड आता आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाली होती. दोघांचीही लग्न झाली. स्वाती तिच्या सासरी गेली आणि राजेश आई वडिलांसोबत गावातच राहू लागला. सुरुवातीला सगळं ठीक होतं. सणासुदीला स्वाती माहेरी यायची, आई वडिलांसोबत वेळ घालवायची आणि राजेशही तिचं प्रेमाने स्वागत करायचा. पण हळूहळू आयुष्य बदलायला लागलं. जबाबदाऱ्या वाढल्या, वेळ कमी झाला आणि न कळत त्या नात्यांमध्ये अंतर यायला लागलं. पण तरीही स्वातीच्या मनात तिच्या माहेरबद्दलचं प्रेम तसंच होतं. तिला अजूनही वाटायचं, हे घर माझं आहे, हे लोक माझे आहेत. पण एक दिवस त्या घरावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अचानक त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली. घरात गोंधळ उडाला. डॉक्टर आले, औषधं सुरू झाली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काही दिवसांच्या संघर्षानंतर त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. त्या क्षणी संपूर्ण घर शांत झालं. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. स्वाती रडत होती आणि राजेश तो बाहेरून शांत दिसत होता, पण आतून पूर्ण तुटला होता. कारण ज्यांच्या आधारावर ते घर उभं होतं, ती व्यक्ती आता कायमची निघून गेली होती. घरात दुःखाचं वातावरण पसरलं. नातेवाईक येत होते, सांत्वन करत होते, पण त्या घरातील रिकामी जागा कोणीच भरून काढू शकत नव्हतं. स्वाती काही दिवस माहेरीच थांबली. ती आईची काळजी घेत होती, घर सांभाळत होती आणि त्या दिवसात आई शांतपणे सगळं पाहत होती. तिला माहित होतं, आता घरातल्या नात्यांची खरी परीक्षा सुरू होणार आहे. काही दिवस गेले. घरातलं दुःख थोडं कमी झालं. एक दिवस आईने राजेशला तिच्याजवळ बसवलं. तिचा आवाज शांत होता, पण शब्द खूप महत्वाचे होते. ती म्हणाली, बाळा, ही जमीन, हे घर फक्त तुझं नाही. राजेश शांतपणे तिच्याकडे पाहत होता. आई पुढे म्हणाली, या घरावर जितका तुझा हक्क आहे, तितकाच स्वातीचाही आहे.
त्या क्षणी घरात काही क्षण शांतता पसरली. राजेशने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फक्त शांतपणे मान हलवली. पण त्या शांत चेहऱ्यामागे त्याच्या मनात खूप काही सुरू होतं. त्याच्या विचारांमध्ये आता प्रेमापेक्षा मालमत्ता खूप मोठी दिसू लागली होती. त्याला वाटत होतं, मी आई वडिलांसोबत राहिलो, मी शेती सांभाळली, मग हिस्सा का द्यायचा? हळूहळू त्याच्या मनात स्वार्थाचं बीज रुजायला लागलं आणि आई ती हे सगळं शांतपणे ओळखत होती. तिच्या मनात भीती होती. ज्या भावंडांनी एकत्र बालपण घालवलं, कुठेतरी पैसा त्यांना दूर तर नेणार नाही ना? त्या रात्री स्वाती वडिलांच्या फोटोसमोर बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिला अजूनही वाटत होतं, माझा भाऊ आधीसारखाच आहे. पण आयुष्य हळूहळू त्यांचं नातं एका अशा वळणावर घेऊन जात होतं, जिथे प्रेम आणि पैशांमध्ये निवड करावी लागणार होती. काही महिने शांततेत गेले, पण आयुष्य कधीच कायम एकसारखं राहत नाही. स्वाती तिच्या संसारात व्यस्त होती. ती तिच्या परीने सगळं सांभाळत होती. पण अचानक तिच्या आयुष्यात अडचणींचा काळ सुरू झाला. तिच्या नवऱ्याचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. कर्ज वाढत गेलं. घरात पैशांची कमतरता जाणवू लागली. सुरुवातीला त्याने खूप प्रयत्न केले. थोडे पैसे उसने घेतले. नवीन काम शोधण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. घर चालवणेही अवघड झालं. त्या छोट्याशा घरात आता आनंदापेक्षा चिंता जास्त होती. स्वाती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असायचा, आता पुढे काय? ती स्वतःच्या अडचणी आईला सांगू इच्छित नव्हती. कारण तिला माहित होतं, आई आधीच खूप दुःखातून जात होती. पण परिस्थिती इतकी वाईट झाली की शेवटी तिच्याकडेच दुसरा पर्याय उरला नाही. खूप विचार करून, खूप मनाला समजावून एक दिवस ती तिच्या माहेरी आली. त्या घरात पाऊल ठेवताना तिच्या डोळ्यांसमोर लहानपणीच्या आठवणी उभ्या राहिल्या. तेच अंगण, तेच घर, जिथे ती लहानाची मोठी झाली होती. तिला वाटलं, हे घर अजूनही माझंच आहे. राजेश हॉलमध्ये बसला होता. स्वाती त्याच्याजवळ गेली. तिच्या चेहऱ्यावर संकोच होता, कारण ती भांडायला आली नव्हती. ती फक्त तिच्या हक्काबद्दल बोलायला आली होती. ती शांतपणे म्हणाली, दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. राजेशने तिच्याकडे पाहिलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, माझी परिस्थिती खूप खराब आहे. मला बाबांच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा हवा आहे. हे शब्द ऐकताच राजेशचा चेहरा अचानक बदलला. ज्याच्या चेहऱ्यावर आधी प्रेम होतं, तिथे आता राग दिसत होता. तो लगेच चिडून म्हणाला, काय म्हणालीस तू? हिस्सा? त्याचा आवाज मोठा झाला. तो रागाने म्हणाला, लग्न झाल्यावर मुलीचं घर बदलतं. तुझं आता या घराशी काय संबंध? तुला कसला हिस्सा पाहिजे? त्या प्रत्येक शब्दाने स्वातीचं मन आतून तुटत होतं. तिला विश्वासच बसत नव्हता की लहानपणी तिच्यासाठी सगळ्यांशी भांडणारा तिचा भाऊ आज तिलाच परकी म्हणत होता. स्वाती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती हळू आवाजात म्हणाली, दादा, मी भांडायला आले नाही. मला फक्त माझा हक्क हवा आहे. पण राजेश आता ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या मनात आता फक्त एकच गोष्ट होती, प्रॉपर्टी. तेवढ्यातच त्याची पत्नीही तिथे आली. तिने परिस्थिती अजून बिघडवली. ती वासाने म्हणाली, आज हिस्सा मागते, उद्या घरही मागेल. त्या शब्दांनी स्वाती पूर्णपणे तुटली. तिला पैशांपेक्षा जास्त वेदना एका गोष्टीची होत होती. तिच्या भावाने तिला परकी समजलं होतं. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली, आज त्याच घरात ती पाहुण्यासारखी उभी होती. त्या क्षणी तिला वडिलांचे शब्द आठवत होते, हे घर दोघांचं आहे. पण आज त्या घरात तिच्यासाठी जागाच उरली नव्हती. स्वाती काही क्षण शांत उभी राहिली. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि हळूहळू मागे वळली. ती त्या घरातून बाहेर पडत होती, पण तिच्यासोबत एक नातंही तुटत होतं. त्या दिवशी राजेश जिंकला होता, पण एक भाऊ हरला होता आणि स्वाती ती हिस्सा हरली नव्हती. ती तिच्या स्वतःच्या घरातला आपलेपणा हरली होती, ज्या घरात ती लहानाची मोठी झाली. आज त्याच घरात तिच्यावर संशय घेतला जात होता. तिला अचानक लहानपणीचे दिवस आठवले.
रक्षाबंधनाचे ते क्षण, दादाने दिलेलं संरक्षणाचं वचन, आई वडिलांचं प्रेम, सगळं तिच्या डोळ्यांसमोर येत होतं. आणि आज त्याच भावाने तिला परकी बनवलं होतं. स्वातीने पुन्हा एकदा राजेशकडे पाहिलं. कदाचित तिला अजूनही आशा होती, दादा मला थांबवेल. पण राजेश शांत बसला होता. त्याने ना तिचे अश्रू पाहिले ना तिचं तुटलेलं मन. त्या क्षणी स्वातीला समजलं, पैसा माणसाला बदलू शकतो आणि कधी कधी आपलीच माणसं आपल्याला परकी करून टाकतात. तिने हळूच डोळे पुसले आणि कोणताही आवाज न करता ती त्या घरातून बाहेर पडली. त्या घराचा दरवाजा बंद झाला, पण त्या दरवाजासोबत एक नातंही कायमचं बंद झालं. स्वाती बाहेर रडत उभी होती. तिला पैशांपेक्षा जास्त वेदना एका गोष्टीची होत होती. तिच्या भावाने तिला परकी समजलं होतं, ज्याच्यावर तिने आयुष्यभर प्रेम केलं. आज त्यानेच तिचा हक्क नाकारला होता. त्या दिवशी स्वाती फक्त घरातून बाहेर पडली नव्हती, ती तिच्या स्वतःच्या नात्यातून बाहेर फेकली गेली होती. त्या दिवसानंतर स्वाती पूर्णपणे तुटली होती, पण ती चुकीची नव्हती आणि हे तिला मनापासून माहित होतं. तिने अनेकदा विचार केला, मी खरंच इतकं चुकीचं मागितलं का? तिला प्रॉपर्टीपेक्षा जास्त वेदना एका गोष्टीची होत होती. तिच्या स्वतःच्या भावाने तिला परकी समजलं होतं. काही दिवस ती शांत राहिली. ती आई वडिलांच्या आठवणीत रडत राहिली. पण मग एक दिवस तिने स्वतःसाठी उभं राहायचं ठरवलं. खूप विचार करून तिने कोर्टात केस दाखल केली. त्या क्षणी तिचे हात थरथरत होते, कारण ती कोर्टात पैशांसाठी जात नव्हती, ती तिच्या हक्कासाठी जात होती. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक बोलायला लागले, बहीण भावावर केस करते. आजकाल नातीच राहिली नाहीत. कोणी स्वातीला चुकीचं म्हणत होतं, तर कोणी तिच्या वेदना समजून घेत होतं. पण स्वाती शांत होती, कारण आता तिने ठरवलं होतं, मी गप्प बसणार नाही. दुसरीकडे राजेशला खूप राग आला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. तो रागाने म्हणाला, तिला कोर्टातून 1 रुपयाही मिळणार नाही. त्याला वाटत होतं, स्वाती फक्त पैशांसाठी हे सगळं करत आहे. पण त्याला एक गोष्ट समजली नव्हती, स्वाती लालच्यासाठी नाही, तर तिच्या सन्मान आणि हक्कासाठी लढत होती. त्या दिवशी एक बहीण कोर्टात उभी राहिली होती, स्वतःच्या भावाविरुद्ध नाही, तर अन्यायाविरुद्ध. कोर्टाचा तो दिवस दोघांसाठीही खूप भावनिक होता. एका बाजूला होता राजेश आणि दुसऱ्या बाजूला त्याची स्वतःची बहीण स्वाती. ज्या भावंडांनी एकत्र बालपण घालवलं होतं, आज ते कोर्टात एकमेकांसोबत उभे होते. कोर्टात पूर्ण शांतता होती. जज शांतपणे दोघांचं बोलणं ऐकत होते. सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर होत्या. सर्वप्रथम राजेश बोलायला उभा राहिला. त्याच्या आवाजात राग आणि अहंकार दोन्ही होते. तो म्हणाला, मी आई वडिलांची सेवा केली, मी शेती सांभाळली, मी घराची जबाबदारी घेतली. तो स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटत होतं, मी जास्त केलं म्हणून प्रॉपर्टीवर फक्त माझाच हक्क आहे. स्वाती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तरीही ती स्वतःला सावरत होती. काही क्षणांनी ती हळूहळू उभी राहिली. तिचा आवाज खूप शांत होता. ती म्हणाली, हो जज साहेब, दादाने खूप केलं. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर भावासाठी आदर होता, पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातलं दुःख स्पष्ट दिसत होतं. ती पुन्हा म्हणाली, पण मी ही या घराची मुलगी आहे. त्या एका वाक्यानंतर संपूर्ण कोर्टात काही क्षण शांतता पसरली, कारण त्या शब्दांमध्ये लालच नव्हता, तर एक मुलीचं तुटलेलं मन होतं. स्वाती पुढे म्हणाली, मी हिस्सा मागतेय, कारण हा माझा हक्क आहे. मी या घरात लहानाची मोठी झाले. हे घर माझ्यासाठीही तितकंच खास आहे. त्या क्षणी कोर्टात बसलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती फक्त कोर्टात उभी नव्हती, तर प्रत्येक त्या मुलीचा आवाज बनली होती, जिला तिच्याच घरात परकी समजलं गेलं होतं. कोर्टात त्या क्षणी पूर्ण शांतता होती. सगळ्यांच्या नजरा जजकडे होत्या. जजांनी शांतपणे दोघांकडे पाहिलं आणि मग गंभीर आवाजात म्हणाले, मुलगी ही परकी नसते,
त्या एका वाक्याने संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. जज पुढे म्हणाले, आई वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा जितका हक्क असतो तितकाच मुलीचाही असतो. राजेश शांत उभा होता आणि स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले होते. जजांनी पुढे सांगितलं, हक्क मागणं चुकीचं नाही, पण हक्कासाठी नातं तोडणं चुकीचं आहे. त्या शब्दांनी राजेशला त्याची चूक जाणवू लागली आणि शेवटी कोर्टाने स्वातीच्या बाजूने निर्णय दिला. तिला तिचा कायदेशीर हिस्साही देण्यात आला. त्या दिवशी स्वाती फक्त केस जिंकली नव्हती, तर तिने तिचा सन्मान आणि हक्क परत मिळवला होता. कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राजेश कोर्टाबाहेर शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याला आठवत होतं, लहानपणी राखी बांधणारी तीच बहीण आज तिच्या हक्कासाठी कोर्टात उभी होती. त्या क्षणी त्याला समजलं, पैशांपेक्षा नातं मोठं असतं. तो हळूहळू स्वातीजवळ गेला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मला माफ कर. स्वातीच्या डोळ्यातही अश्रू आले, कारण नातं तुटलं होतं, पण प्रेम अजूनही जिवंत होतं. कधी कधी माणसं प्रॉपर्टीला इतकं महत्व देतात की नात्यांची किंमत विसरून जातात. पण सत्य हेच आहे, पैशांपेक्षा मोठं असतं नातं आणि हक्कापेक्षा मोठा असतो सन्मान. जेव्हा एखाद्या मुलीला तिच्याच घरात परकी समजलं जातं, तेव्हा नात्यांमध्ये भिंती उभ्या राहतात. म्हणून लक्षात ठेवा, मुलगी ही कधीच परकी नसते आणि तिचा सन्मान करणं हीच खरी संस्कृती असते. त्या दिवशी कोर्टाने फक्त एक निर्णय दिला नव्हता, तर समाजाला एक मोठा संदेश दिला होता. बहीण हिस्सा मागते तेव्हा ती संपत्ती नाही मागत, तर तिचा हक्क आणि सन्मान मागत असते. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. मुलगी परकी नसते आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा या चॅनलला सबस्क्राईब करा.